नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल, नवीन यूट्यूबचं चॅनल तुम्ही ओपन केलेला असेल आणि तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाइम जर पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला ॲडसेन्सच्या अकाउंटला व्हेरीफाय करण्यासाठी, तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी अप्लाय करावं लागतं आणि अप्लाय केल्याच्या नंतर तुमच्या घरी 8 ते 10 दिवसात तुमच्या ॲड्रेसवर ॲडसेन्सचा कोड येत असतो। ॲड्रेस व्हेरिफिकेशन कोड हा येत असतो। तर अशा प्रकारचा हा कोड असणार आहे। असं पॉकेट एक तुम्हाला गुगल कडून येतं, ॲडसेन्स अकाउंटचा तुम्हाला कोड येतो आणि तुम्हाला या कोडद्वारे तुमचा जो ॲड्रेस आहे तो व्हेरीफाय करायचा असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ॲड्रेस व्हेरिफिकेशनची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे पॉकेट असते। याला 3 साइडला कट करण्यासाठी जागा दिलेली असते। तुम्हाला अशा प्रकारे हे तिन्ही साइडला कट करायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही हे कट करू शकता आणि कट केल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला एक 6 डिजिटचा कोड तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल। खूप ब्रॉड अशा मोठ्या अक्षरामध्ये हा कोड लिहिलेला असतो आणि हा कोड तुम्हाला, हे बघा मी इथं दाखवून देतो तुम्हाला, अशा प्रकारचा हा कोड असतो। हा कोड तुम्हाला तुमच्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये ॲड्रेस व्हेरिफिकेशन या टॅबमध्ये टाकून तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर या पिनचा वापर नेमका कुठे आणि कसा करायचा यासाठी आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊया। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं व्हॉट्सअपचं चॅनल आहे, टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याला देखील फॉलो करून घ्या। कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, टेक्निकल व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ, माहितीवर्धक व्हिडिओ, अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील। चला तर कॉम्प्युटरच्या स्क्रीनला जाऊया। आपला गुगल ॲडसेन्सचा जो हा कोड आहे हा व्हेरीफाय कसा करायचा ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीनच यूट्यूबर असाल, तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल या ठिकाणी तयार केला असेल आणि तुमचे 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 घंटे वॉच टाइम जर पूर्ण झाला असेल तर तुमचं मॉनिटायझेशन या ठिकाणी होऊन जातं। तुम्हाला अप्लाय करावं लागतं, मॉनिटायझेशन सुरू होतं। त्यानंतर तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर ॲड्सद्वारे तुम्ही पेमेंट जनरेट करू शकता, तुम्ही कमाई करू शकता। तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ॲडसेन्सचं अकाउंट ओपन करावं लागतं। ॲडसेन्सच्या अकाउंटमध्ये तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल्स टाकावे लागतात, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ॲडसेन्सचा पिन अप्लाय करावा लागतो। तर अशा प्रकारे माझा हा पिन आलेला आहे। माझं चॅनल तुम्ही बघू शकता या ठिकाणी, AS क्विज मराठी। माझे सबस्क्रायबर झालेले आहेत 26,700 आजच्या घडीला आणि 261 व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत। व्हिडिओची कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अशा प्रकारचे माहितीचे व्हिडिओ मी या ठिकाणी टाकत असतो। महाज्योती असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा बँकेशी रिलेटेड जे काही तुमच्या समस्या असतील त्या समस्यांवर आधारित मी व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवर पोस्ट करत असतो। किंवा मग सरकारी योजना असतील, शेतकऱ्यांसाठी असतील किंवा सरकारी नोकरी असेल, प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असतो। तर सुरुवातीला तुम्हाला गुगलवरती जायचं आहे। या ठिकाणी क्रोममध्ये आपण बघणार आहोत आणि या ठिकाणी तुमचा जो ईमेल आय डी यूट्यूबला दिलेला आहे, यूट्यूब चॅनलसाठी जो ईमेल आय डी आहे तोच ईमेल आय डी इथं ॲडसेन्सला असला पाहिजे आणि त्याच आय डीवर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। आता मी ऑलरेडी या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे। मी फक्त गुगलला या ठिकाणी टाकतो ॲडसेन्स। बघा या ठिकाणी आलेला आहे ॲडसेन्स अकाउंट, याला मी क्लिक करतो। माझा अकाउंट या ठिकाणी डायरेक्ट ओपन होऊन जाईल कारण मी लॉग इन केलेला आहे। बघा, साइन इन टू कंटिन्यू टू ॲडसेन्स याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर माझं अकाउंट जे आहे ते या ठिकाणी लॉग इन होऊन जाईल, ओपन होऊन जाईल। बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अकाउंट या ठिकाणी लॉग इन झालेला आहे, ओपन झालेला आहे। वरची ही लाल पट्टीमध्ये जे आलेलं आहे सूचना, युअर पेमेंट आर ऑन होल्ड बिकॉज यू नीड टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस, म्हणजे तुमचा ॲड्रेस तुम्ही व्हेरीफाय करा, नाहीतर तुमचं पेमेंट या ठिकाणी होल्डवर टाकण्यात येऊ शकतं। तर या ठिकाणी ॲक्शन या बटनवरती क्लिक करून आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे जिथे तुम्ही ॲडसेन्सचा जो कोड आहे आलेला पोस्टाद्वारे, तो कोड त्या ठिकाणी टाकून आपल्याला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं आहे। आता तिथे जाण्यासाठी आपल्याला 2 पद्धती आहेत। या ॲक्शनवर क्लिक करून सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि इकडे तुम्ही साईडला स्क्रोल करून डाऊन यायचं आहे आणि इथं पेमेंट्सचं ऑप्शन आहे, या पेमेंट्सच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन चेक, या व्हेरिफिकेशन चेकला जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुम्ही तिथेच येणार आहात आणि
ॲक्शन बटनवर जरी क्लिक केलं तरी तुम्ही त्याच ठिकाणी येणार आहात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हेरिफिकेशन आयडेंटिटीमध्ये आपण आलेलो आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी बघा आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं. त्यानंतर इथं एक ऑप्शन आलेला आहे ॲड्रेस व्हेरिफिकेशन नीड्स अटेन्शन, म्हणजे तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन आता करायचं आहे. आणि जो कोड तुम्हाला पोस्टाद्वारे आलेला आहे तो कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. 6 डिजिटचा व्हेरिफिकेशन पिन आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि अचूकरित्या टाकायचा आहे, कारण तुम्हाला तो कोड व्हेरीफाय करण्यासाठी फक्त 3 अटेम्प्ट्स या ठिकाणी चान्स असतो, 3दाच चान्स असतो, 3 वेळातच तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे. तर आपण या ठिकाणी आपला जो कोड आलेला आहे तो कोड या ठिकाणी आपण टाकून घेऊया. बघा या ठिकाणी मी कोड टाकलेला आहे 467913. आता तुम्ही म्हणाल की हा कोड तुम्ही ऑन स्क्रीन दाखवत आहात, सांगत आहात, तर याचा नंतर काही दुष्परिणाम होईल. तुम्ही ऑन स्क्रीन तुमच्या व्हिडिओमध्ये पण कोड दाखवलेला आहे, तर तसं काही नाही. तुम्ही ज्यावेळी इथं तुमचा कोड व्हेरीफाय कराल त्यावेळीच या कोडचं काम संपून जाणार आहे. पुन्हा हा जो लिफाफा आहे किंवा हा जो कोड आहे हा कोणत्याही कामाचा राहणार नाही. या ठिकाणी व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला जे पोस्टानं कार्ड आलेलं आहे, जे पोस्टानं ॲडसेन्सचा कोड आलेला आहे तो काहीच कामाचा राहणार नाही व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर. तर आता आपण इथं कोड टाकून घेतलेला आहे आणि सबमिट या बटनवर आपण क्लिक करणार आहोत. बघा या ठिकाणी सबमिट या बटनवर आपण क्लिक केलेलं आहे. ॲड्रेस व्हेरिफिकेशन कंप्लीट, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे आणि आता ॲड्रेस व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. वरचं हे ॲक्शनचं बटन अजून गेलेलं नाही, आपण रिफ्रेश करून घेऊया. रिफ्रेश केल्यानंतर ते बटन सुद्धा तिथून गायब होत जाईल, कारण आपलं व्हेरिफिकेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. बघा ती सूचना जी वर येत होती लाल अक्षरामध्ये ती इथून गेलेली आहे. तर आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं गुगल ॲडसेन्समध्ये ॲड्रेस व्हेरिफिकेशन हे करू शकता. आता मला माहिती आहे तुम्ही नवीनच यूट्यूबर आहात, तेव्हाच माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात आणि तुमच्या कामाचाच हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.